सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, नमो बुद्धाय. मित्रांनो, मी महेश शिंदे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा मूळ इतिहास याबद्दल मी थोडं माहिती देणार आहे. त्यांच्याबद्दल थोडी माहिती मी प्रत्येक व्हिडिओमधून ठेवत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्यांच्या मुंडन आणि त्याच्यानंतर मुंडक उपनिषद या मध्ये आलेले काही संदर्भ, परत त्याच्यानंतर मुंडन काय आहे, परत त्याच्यानंतर बोडको देव म्हणजे बोडका हा शब्द सुद्धा वापरला जातो, जो आताच्या काळामध्ये सुद्धा बोडका म्हणून असं शिवी दिली जाते. तर तो शब्द हा कसा आला, कुठून आला याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. मुंडन करण्याची प्रथा ही श्रमण परंपरेतून आलेली आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या आधीच्या काळापासून श्रमण परंपरा या परंपरेतून मुंडन करण्याची प्रथा आलेली आहे. भिक्खूची महत्वाची बाह्य लक्षणे कोणती आहेत, तर एक म्हणजे चिवर, तो जो चिवर घालतो तो त्याला काशाय वस्त्र असं म्हणतात, आणि त्याच्यानंतर त्याचं मुंडन हे प्रत्येक भिक्खूचं असं बाह्य लक्षण आहे. म्हणजे याच्यावरून भिक्खू ओळखतात की तो मुंडन करतो आणि त्याच्यानंतर काशाय वस्त्र परिधान करतो. खरा भिक्खू कोण याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली मागच्या व्हिडिओमध्ये. समस्त आसवांचं निर्मूलन करणारा व्यक्ती हा खरा भिक्खू होय, आणि जो विद्या आणि आचरण युक्त गुणांनी आचरण करतो तर असा भिक्खू खरा होय, असं सिद्धार्थ गौतम बुद्ध आपल्या उपदेशामध्ये सांगतात. तर याप्रमाणेच बौद्ध भिक्खू कोणत्याही पंथाचे आणि कोणत्याही देशाचे असतील, ते कोणत्याही देशाचे असतील, कोणत्याही पंथाचे असतील, तर त्यांना मुंडन आणि काशाय वस्त्र यांचं पालन करायलाच लागतं. मुंडक उपनिषद हा मूळचा श्रमण परंपरेचा वारसा आहे. याबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता वैदिकांची उपनिषद आहेत, त्यामध्ये त्यांच्यामध्ये वैदिक परंपरा ते मानतात, वेद, यज्ञ, बरोबर. तर मुंडक उपनिषद यामध्ये हे वेद आणि यज्ञ आहेतच, त्याच्यासोबत मूळ बुद्ध विचारधारा सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. तर ही जी याचे जे संदर्भ दिलेले आहेत, ते संदर्भ मुंडक उपनिषद या उपनिषदामध्ये मुंडक नावावरून आपल्याला ध्यानात येऊ शकतं की मुंडक याच्याबद्दल अशी माहिती आलेली आहे की द मुंडका उपनिषद मीन्स द उपनिषद ऑफ द 7-headed monks. It is obviously a post-Buddhist text deeply influenced by the outlook of Munis and Bhikkhus. The Vedic Brahmanas in the age of the Buddha used to address him as a Samanaka and Mundaka. श्रमणक आणि मुंडक अशा प्रकारे दोन पद्धतीने त्या काळी भिक्खूंना ओळखलं जायचं. खरं तर मुंडक हा एक प्रकारे तिरस्कारी शब्द आहे. तर त्या काळात ज्याप्रमाणे श्रमण आणि मुंडक अशा प्रकारे दोन शब्द वापरले जायचे, तर मुंडक हा शब्द हा तिरस्कृत करणार आहे. तर मुंडक उपनिषदाचे सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आलेली आहे. मुंडक उपनिषद यामध्ये मुंडक उपनिषदामध्ये वेद आणि यज्ञ याच्याबद्दल माहिती आहे. तर सोबत अवैदिक म्हणजे काय, तर भगवान गौतम बुद्धांचे जे विचार आहेत, पंचशीला, आर्य अष्टांगिक मार्ग, त्याच्यानंतर समानतेचे जे विचारधारा आहे, तशा प्रकारचे सुद्धा विचार आलेले आहेत. म्हणजे हे मुंडक उपनिषद एक प्रकारे बुद्ध विचारांवरतीच असण्याची दाट शक्यता आहे. आणि काय झालं तर त्याच्यावरती वैदिक घुसखोरी झालेली आहे, मुंड आणि मुंडक
हे शब्द मुंडन केलेल्या श्रमणांना वापरले जात होते. तर या शब्दांचा प्रयोग करताना वैदिकांच्या मनात एक प्रकारचा तिरस्कार होता. वैदिक काय करायचे तर त्यांना वैचारिक पद्धतीने विचारधारा त्यांना विरोध करता येत नसायचा, कारण वैदिकांकडं कसल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं. त्याच्यानंतर त्यांचे सर्व जे काही पुरावे होते ते सर्व काल्पनिक होते. त्याला कसलाही पुरावा नव्हता, कसलाही प्रकारचं काहीही आधार नव्हता. या कारणामुळं बुद्ध विचारांना विरोध करताना त्यांना जड जायचं. त्यामुळे ते काय करायचं तर भिक्खू एखादा दिसला तर त्याला मुंडक म्हणून म्हणायचं आणि त्याचा तिरस्कार करायचा. ही परंपरा म्हणजे मुंडक हे शब्द सुद्धा त्या काळात श्रमणांना वापरले जात होते. पण काही लोक हे श्रमणांना मानत होते. तर म्हणजे बौद्ध भिक्खूंना मानणारे सुद्धा लोक होते. तर त्या परंपरेनुसार जसं महाराष्ट्रामध्ये भिक्खूवरून भिकोबा आणि भिकूबाई, महाराष्ट्रामध्ये भिकोबा आणि भिकूबाई ही जी दोन नावं आहेत ती मूळ प्राचीन बौद्ध संस्कृतीमधून नावं आलेली आहेत. असं शेंडी न राखता पूर्णपणे मुंडन करायची ही प्रथा कोणाची? तर ही प्रथा बौद्ध वाङ्मयातून आलेली आहे, बौद्ध संस्कृतीमधून आलेली आहे. हिचं मूळ संस्कृत नसून प्राकृत आहे. आणि हे श्रमण सुद्धा पूर्वीचे जे बौद्ध भिक्खूच्या आधी सुद्धा जे श्रमण होते ते मुंडन करायचे. कालांतरानं मग मुंड करणाऱ्याला बहुजन समाजातील लोक काय करायचे, जे बहुजन होते म्हणजे जे इतर होते, ब्राह्मणेतर, नागवंशीय किंवा बुद्धाचं आचरण करणारे, बुद्धाच्या धम्माचं आचरण करणारे जे लोक होते तर ते आदरपूर्वक मुंड हा शब्द वापरायचे. पण त्यांचा विरोध करणारी लोक तर त्यांना मुंडक म्हणून असं तिरस्कृत करणारा शब्द वापरायचे. ज्याप्रमाणे मुंडासे मुंडावळ्या हा शब्द तो यापासूनच आलेला आहे असं डॉक्टर आह साळुंके सर सुद्धा त्यांच्या पुस्तकात म्हणतात. परत त्यानंतर मुंड्या मुरगळणे, मुंडके छाटणे, मुंडके उडविणे असे जे मराठीमध्ये वाक्यप्रचार आहेत तर डॉक्टर आह साळुंके सर म्हणतात की त्यांना असं वाटतं की या पद्धती ज्या आहेत, ज्या नकारार्थक म्हणजे एखाद्याचा खून करायचा किंवा एखाद्याची मुंडी मुरगाळणे, मुंडके छाटणे किंवा मुंडके उडवणे हे जे असे वाक्यप्रचार आहेत तर डॉक्टर आह साळुंके सर म्हणतात की हे सुद्धा बौद्ध संस्कृतीमधूनच आला असेल. कारण नंतरच्या काळात पुष्यमित्र शुंगाच्या काळात त्यानं काय केलं होतं, त्यानं फरमान काढलं होतं की बौद्ध भिक्खूंचा शिरच्छेद करायचा असं त्यानं फरमान काढलं होतं. कुणी तर पुष्यमित्र शुंगानं. पुष्यमित्र शुंग यानं काय केलं तर अश्वमेध यज्ञ, सम्राट अशोक यांच्या पंचशिलाला त्यांच्या नियमांना छेद देण्यासाठी त्यानं काय केलं तर अश्वमेध यज्ञ करून त्याच्यामध्ये घोड्याची बळी दिली. घोड्याची बळी देऊन त्यानं काय केलं, फरमान काढलं की जो बौद्ध भिक्खूचं शिरच्छेद करेल त्याला 100 नाणी सोनं देण्यात येईल असं फरमान काढलं. आणि त्यानंतर भिक्खूंचा शिरच्छेद करण्यात आलं. मग भिक्खू काय करायचं तर भिक्खूंची कत्तल करायची, त्यांच्या मुंड्या मुरगळायचे, त्यांचे मुंडके छाटायचे. मग डॉक्टर आह साळुंके सर म्हणतात की या प्रथेवरूनच हे मुंड मुरगाळणं वगैरे, मुंडके छाटणे हे प्रथा आली असेल. नारळ फोडणे, जसं आपण नारळ फोडतो बरोबर, तर अशी दाट शक्यता आहे की एक नारळ म्हणजे पूर्वी त्या काळामध्ये पुष्यमित्र शुंगानं फरमान काढलं होतं की जो कोणी बौद्ध भिक्खूचं शिर घेऊन येईल तर त्याला ते नाणी देण्यात येतील. मग ती प्रथाच होती, भिक्खू दिसला की त्याला मारायचं आणि त्याचं शिर घेऊन यायचं आणि ते त्यांच्या वैदिक देव होते त्यांच्यासमोर ते फेकायचे. मग तशीच प्रथा ती मला म्हणजे असं वाटतं, अशी शक्यता आहे की
अशी शक्यता आहे की जी नारळ फोडण्याची प्रथा ही त्यातूनच आली असेल. कारण नारळाचा सुद्धा भाग, तो शेंडी वगैरे भाग ठेवला जातो, पूर्ण मुंडनासारखं केलं जातं नारळाचा भाग आणि तो फोडला जातो. ही प्रथा ही एक प्रकारे बौद्ध विचारांना छेद करण्यासाठीच ही प्रथा आली असेल असं दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर नातेवाईकांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा मुंडन करतो आपण. आता एखाद्याच्या घरामध्ये एखाद्याचं कोणी नातेवाईक एक्सपायर झालं तर लोक मुंडन करतात. दाढी मिशा केस त्याच्यानंतर मुंडन करतात. आणि मुंडन केल्यानंतर त्याचा अर्थ असा होतो की त्याच्या घरातील एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यानंतर लोक आसक्तीमध्ये जातात, बरोबर, किंवा ते दुःखामध्ये असतात, त्या कारणासाठी मुंडन करतात. आता बौद्ध भिक्खूसोबत बौद्ध जर संस्कृतीचा विचार केला तर त्याच्यामध्ये कसं, तर एखादा व्यक्ती भिक्खू झाला तर त्याला मुंडन करायला लागे आणि त्याच्यानंतर काशाय वस्त्र हे घातल्यानंतर त्याला त्याच्या बाकीच्या इतर गोष्टींवरती सुद्धा आसक्त विचार असतील, त्या विचारांवरती सुद्धा त्याला त्या विचारातून बाहेर पडावं लागत असे. मग नातलगांना त्याला सोडावं लागत असे. मग हा एकदम आसक्तीचा आणि ही घटना दुःखदायी घटना होती. म्हणून त्या काळात अशी पण प्रथा पडली असेल की एखाद्यानं मुंडन केलं तर लोक इथपर्यंत टीका करतात की एखाद्यानं जर मुंडन केलं तर इथपर्यंत टीका करतात की तुझं काय, तुझा बाप मेला काय, अशा प्रकारे टीका करतात. तर याचा हे जे आहे हे सुद्धा बौद्ध धम्मातून आलेलं असेल, याचं कनेक्शन असू शकतं असं डॉक्टर आह साळुंके सर म्हणतात. तर बौद्ध धम्मामध्ये काय व्हायचं तर भिक्खू लोक सुद्धा मुंडन करायचे आणि काशाय वस्त्र धारण करायचे. त्याच्यानंतर डॉक्टर आह साळुंके सर यांनी बोडका या शब्दाबद्दल माहिती दिलेली आहे. गोव्यामध्ये बोडको देव म्हणून प्रसिद्ध आहे. गोव्यामध्ये आपला गोवा, त्या गोव्यामध्ये बोडको देव म्हणून तथागत गौतम बुद्ध यांची पूजा होत असल्याचा निर्देश प्राध्यापक डी कोसंबी यांनी दिलेला आहे. आता तो संदर्भ मी तुमच्या समोर ठेवतोय. बुद्धिझम सर्टनली हॅड इट्स पीरियड इन गोवा, particularly in the northern portions as shown by a fine image of Buddha discovered at Colwell by F.R. Heras of the St. Xavier's College, Bombay. At Purnam in the new conquestors relics of a Buddhist shrine of some sort are still worshipped in the open under the name of Bodko Deva. तो बोडको देवा म्हणून तथागत गौतम बुद्ध यांची पूजा गोव्यामध्ये केली जात असे. आता बोडको याचा अर्थ काय, तर बोडको म्हणजे मुंडन केलेला व्यक्ती. अजून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये बोडका हा शब्द वापरला जातो. तर तिरस्कृत करण्यासाठी बोडका हा शब्द वापरला जातो. तर स्त्रियांमध्ये सुद्धा असा प्रकार असतो की स्त्रिया एकमेकांना शिवी देत असतील तर बोडक्या किंवा बोडके अशा प्रकारचे शब्द वापरतात शिवीगाळ करण्यासाठी. तर बोडको याचा अर्थ तर मुंडन केलेली व्यक्ती. आता मुंडन करणारी व्यक्ती कोण होती, तर ते श्रमण होते, बौद्ध भिक्खू होते. तर बौद्ध भिक्खू मुंडन करीत असत. अशा भिक्खूंना उद्देशून मुंडक हा शब्द वापरला जात असे. तिरस्कार दर्शक म्हणजे तिरस्कृत करण्यासाठी मुंडक हा शब्द. आणि जर जे अनुयायी होते ते त्यांना श्रमणक हे शब्द वापरत होते. बौद्धक या शब्दाचा पुढं अपभ्रंश बोडका असा झाला असावा असं डॉक्टर आह साळुंके सर म्हणतात. बोडका शब्दाचा मूळ अर्थ मुंडन केलेला बौद्ध भिक्खू म्हणजे ज्या व्यक्तीच्या डोक्यावर टोपी, फेटा, ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती टोपी, फेटा किंवा केस नसतात तर अशा व्यक्तीला बोडका असं म्हटलं जातं. आणि
आपल्या अलीकडच्या काळामध्ये बोडक्या व्यक्तीचं दर्शन सुद्धा अशुभ मानलं जातं. म्हणजे बघा, ह्या सर्व गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टीमध्ये सुद्धा इतिहास दडलेला आहे. किंवा एखादा टक्कल करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा बघायचा नाही. आता टक्कल कोण करायची पूर्वी? तर बौद्ध भिक्खू करायचे. तर बौद्ध भिक्खूंचं आणि यांचं का वाकडं आहे? वैदिक परंपरेचं आणि बौद्ध भिक्खूंचं एकमेकांसोबत वाकडं काय? म्हणजे चांगली विचारधारा त्याच्या विरोधात वाईट विचारधारा, अशी त्या काळी. म्हणजे ह्या विचारधारेमध्ये हा इतिहास दडलेला आहे की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इतिहास दडलेला आहे. तर ही माहिती डॉक्टर आह साळुंके सरांच्या पुस्तकात मला मिळाली. मुंडन करणं, त्याच्यानंतर बोडका हा शब्द, भिकोबा, भिकूबाई, त्याच्यानंतर म्हातारा, किंवा आपण आपल्या महाराष्ट्रात शब्द गावाकडच्या साईडला थेरडा, थेरडा आणि थेरडी, बघा, थेरडा आणि थेरडी अशा प्रकारे ना, म्हातारा आणि म्हाताऱ्या माणसांसाठी तिरस्कार दाखवण्यासाठी थेरडा आणि थेरडी अशा प्रकारे शिवीगाळ करण्यात येते. तर बघा, थेर आणि थेरी हे दोन जे शब्द आहेत ते कोणाला वापरतात? तर जो कोणी बौद्ध भिक्खूंचा प्रमुख असतो, जो मुख्य असतो, त्याला थेरो, आणि जी भिक्खुणींची प्रमुख असते तिला थेरी हा शब्द वापरला जातो. मग त्या थेरा आणि थेरीचं बघा पुढे जाऊन काय झालं, म्हणजे तेव्हा सुद्धा शब्दामध्ये सुद्धा इतिहास आहे. शब्दामध्ये सुद्धा लोक त्यांचा तिरस्कार करायचे, म्हणजे म्हणून त्यांना थेरडा आणि थेरडी म्हणायचे. आणि हे शब्द म्हातारा आणि म्हातारी, किंवा म्हातारा आणि म्हातारी म्हणजे जे वयाने जास्त झालेले आहेत त्या लोकांसाठी हे शब्द वापरले जायचे, आणि आता सुद्धा वापरतात थेरडा थेरडी. याचं मूळ उगम हे बौद्ध संस्कृतीतून आहे असं मला वाटतं. याची माहिती मिळालेली आहे डॉक्टर आह साळुंके सर यांच्या पुस्तकात. पुढच्या व्हिडिओमध्ये फक्त काशाय वस्त्र म्हणजेच चिवर धारण केल्यानं कोणी भिक्खू होत नाही, याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. फक्त चिवर धारण केलंय, काशाय वस्त्र धारण केलंय म्हणून कोणी भिक्खू होत नाही. तर भिक्खू बनण्यासाठी काय, आणि खरा भिक्खू कोण असतो याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. चिवर बद्दल माहिती देणार आहे. धन्यवाद.